विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 12 अभ्यासूया. मसावी काढा. तत्पूर्वी तुम्ही देवकी गणित क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा. तर आपण उदाहरण क्रमांक 1 सोडूया. मसावी काढा. 25 आणि 40चा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर आपण उभ्या मांडणीनं मसावी काढणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला आखणी करावी लागते. या ठिकाणी पहिली संख्या लिहिली आपण 25, दुसरी संख्या लिहा 40. 25 आणि 40ला निशेष भाग जाणारी एक संख्या शोधायची. 2 ने जाणार नाही, 3 ने जाणार नाही, 5 ने निशेष भाग जाईल. 5 5 25 आणि 5 40. आता 5 आणि 8 या दोन्ही संख्यांना निशेष भाग जाणारी एकही संख्या नाही. मग आपला मसावी आला हा 5. हा 5 आहे, तो आपला मसावी असतो. मसावी म्हणजे 25 आणि 40 या दोन्ही संख्यांना निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या, त्याला आपण मसावी म्हणतो. पुढचं उदाहरण पाहूया. 56 आणि 32. पहिली संख्या आहे 56, या ठिकाणी लिहा. दुसरी संख्या आहे 32, या ठिकाणी लिहा. दोन्ही संख्यांना 2 ने भाग जाईल. 28 दुने 56, 16 दुने 32. पुन्हा 2 ने निशेष भाग जाईल. 14 दुने 28, 8 दुने 16. पुन्हा 2 ने निशेष भाग जाईल. 7 दुने 14 आणि 4 दुने 8. तर आता 7 आणि 4 यांना निशेष भाग जाणारी एकही समान संख्या नाही. म्हणून आपला मसावी बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2. मसावी आला 2 गुणुले 2 गुणुले 2. मसावी बरोबर 8. म्हणजे 56 आणि 32 यांचा मसावी असेल 8. उदाहरण क्रमांक आपण 3 नंबरचं उदाहरण सोडूयात. 40, 60 आणि 75 यांचा मसावी काढायचा आहे. पहिली संख्या 40, दुसरी संख्या 60, तिसरी संख्या 75. या तिन्ही संख्यांना 2 ने निशेष भाग जाणार नाही, 3 नेही नाही, 4 ने जाणार नाही, कारण 40ला जाईल 60ला जाईल, परंतु 4 ने 75ला भाग जाणार नाही. 5 ने तिन्ही संख्यांना निशेष भाग जाईल. 85 40, 12 पंचे 60 आणि 15 पाचे 75. आता 8 12 आणि 15 या तिन्ही संख्यांना एकाही समान संख्येनं निशेष भाग जात नाही. आपला मसावी आला म्हणून 5 हा आपला मसावी येईल. 40 60 आणि 75 यांचा मसावी आला 5. 6वं उदाहरण पहा. 16. पहिली संख्या आहे 16, दुसरी संख्या आहे 27. तर 16 आणि 27 या दोन्ही संख्यांना कोणत्याच एका संख्येनं निशेष भाग जात नाही. म्हणजे या सहमूळ संख्या आहेत, त्यांना फक्त 1 नेच निशेष भाग जातो. 16 एक 16 आणि 27 एक 27. म्हणून आपण उत्तरात लिहू शकतो 16 आणि 27 या सहमूळ संख्या आहेत. म्हणून मसावी बरोबर त्यांचा सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. पुढचं 5वं उदाहरण पाहूया आपण. उदाहरण क्रमांक 5. 18 32 आणि 48 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. पहिली संख्या 18, दुसरी संख्या 32, तिसरी संख्या 48. 18 32 आणि 48 या तिन्ही संख्यांना निशेष भाग जाणारी संख्या आहे 2.
9 दुने 18, 16 दुने 32, 24 दुने 48. आता 9, 16 आणि 24 या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येनं निशेष भाग जात नाही, म्हणून आपला मसावी आला हा 2 जो अंक आहे तो आपला मसावी असतो. मसावी बरोबर 2. 18, 32 आणि 48 यांचा मसावी आला 2. 6वं उदाहरण पाहूया. 105 आणि 154. 105 पहिली संख्या, दुसरी संख्या 154. आता विद्यार्थी मित्रांनो, 2 ने निशेष भाग जाणार नाही दोन्ही संख्यांना. 154 ला जाईल, 105 ला जाणार नाही. 3 नेही दोन्ही संख्यांना निशेष भाग जाणार नाही. 105 ला निशेष भाग जाईल, परंतु 154 ला जाणार नाही. 5 नेही दोन्ही संख्यांना निशेष भाग जाणार नाही. 7 ने पाहूया. 15 7 105 आणि 22 7 154. तर आता 15 आणि 22 या दोन्ही संख्यांना निशेष भाग जाणारी एकही संख्या नाही, म्हणून 105 आणि 154 यांचा मसावी झाला 7. म्हणजे 7 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने 105 आणि 154 या दोन्ही संख्यांना निशेष भाग जातो. उदाहरण क्रमांक 7 पहा. 42, 45, 48. पहिली संख्या 42, दुसरी संख्या 45, तिसरी संख्या 48. या 3 संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता 42, 45 आणि 48 या तिन्ही संख्यांना निशेष भाग जाणारी संख्या आहे 3. बघा, 14 त्रिक 42, 15 त्रिक 45 आणि 16 त्रिक 48. आता 14, 15 आणि 16 या तिन्ही संख्यांना निशेष भाग जाणारी कोणतीही एक संख्या नाही, म्हणून आपला मसावी आला 3. 14, 45 आपलं 42, 45 आणि 48 यांचा मसावी आला 3. 8वं उदाहरण पाहूया. 57, 75, 102. पहिली संख्या आहे 57, दुसरी संख्या आहे 75, तिसरी संख्या आहे 102. आता तिन्ही संख्यांना 2 ने भाग जाणार नाही. 2 ची कसोटी सांगते की फक्त समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. 3 ची कसोटी काय सांगते, तर अंकातील जी बेरीज येईल जर ती 3 च्या पटीत असेल किंवा 3 ने त्या बेरजेला निशेष भाग जात असेल तर 3 ने पूर्ण संख्येला निशेष भाग जातो. 5 आणि 7 12, 3 ने भाग जाईल. 5 आणि 7 12, 3 ने भाग जाईल. 2 आणि 1 3, 3 ने भाग जाईल, म्हणून आपण 3 ने भागलो. 19 त्रिक 57, 25 त्रिक 75 आणि 3 त्रिक 9, 3 चौक 12, 34. 19, 25 आणि 34 या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येनं निशेष भाग जात नाही, म्हणून आपला 57, 75 आणि 102 यांचा मसावी झाला मसावी बरोबर 3 हा झाला मसावी. मसावी किती झाला 3. उदाहरण क्रमांक 9 पाहूया. 56 आणि 57 यांचा मसावी काढायचा आहे. पहिली संख्या आहे 56, दुसरी संख्या आहे 57. लक्षात घ्या, 56 आणि 57 2 ने भाग जात नाही, 3 ने नाही. 4 ने 56 ला जाईल, 57 ला जाणार नाही. क्रमवार 2 संख्या आहेत 56 आणि 57. क्रमवार 2 नैसर्गिक संख्या. आता या क्रमवार 2 नैसर्गिक संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 1. 56 एक 56 आणि 57 एक 57. मसावी आला म्हणून यांचा
मसावे असेल 1. 56 आणि 57 या सहमूळ संख्या होतील म्हणून त्यांचा मसावी 1 असेल. प्रश्न क्रमांक 10वं उदाहरण पहा. 777, 315 आणि 588 पहिली संख्या आहे 777, दुसरी संख्या आहे 315, चौथी संख्या आहे 588. तिन्ही संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल. 7 + 7 + 7 21, 3 × 1 4 × 5 9, 5 आणि 8 13, 13 आणि 8 21 म्हणजे 21 7 यांची बेरीज 21 3च्या पटीत आहे, 9 3च्या पटीत आहे आणि 21 3च्या पटीत आहे म्हणून तिन्ही संख्यांना 3 ने भाग जाईल. आता 3 ने भागल्यानंतर 3 2 6, 1 उरला, 3 5 15, पुन्हा 2 उरले, 3 9 27, 3 1 3 0 दिला आणि 3 5 15, 3 1 3 2 उरले, 3 9 27, 1 उरला, 3 6 18. आता 259, 105 आणि 196 यांना या तिन्ही संख्यांना 7 ने निशेष भाग जाईल. 7 त्रिक 21, उरले 4, 7 7 49, 7 1 7 आणि 7 5 35, 15 7 105 येईल. आता 7 2 14, उरले 4, उरले 5, 7 8 56, 37 ही मूळ संख्या आलेली आहे. 15 28 आणि 37 या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येनं निशेष भाग जात नाही म्हणून आता या 777, 315 आणि 588 यांचा मसावी असेल 3 × 7 करा. 7 त्रिक 21 हा झाला 777, 315 आणि 588 चा मसावी. पुढचं उदाहरण पाहूया. भागाकार पद्धतीनं मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 275 छेद 525. आता भागाकार पद्धतीनं आपल्याला मसावी काढायचा आहे. यातली मोठी संख्या आहे 525, तर ती अशा पद्धतीनं आपण मोठी संख्या भाजक म्हणून घ्यायची 525. लहान संख्या आहे 275 भाज्य म्हणून घ्यायची. 275 न 525 ला भागलं तर भागाकार येईल 5 1 1 चा भाग बसेल. 275 1 275, वजाबाकी केली 5तून 5 गेले 0, 12तून 5 गेले, 12तून 7 गेले 5 आणि हाचा एक महागारी दिला. 5तून 3 गेले 2. आता त्यानंतर ना आपण या ठिकाणी जो काय 275 भाज्य घेतला होता त्याला या 250 ने भागायचं. म्हणजे या ठिकाणी आपण 275 लिहायचं. जोपर्यंत भागाकाराची बाकी शून्य उरत नाही तोपर्यंत भागाकाराची क्रिया या पद्धतीनं करत जायचं. 250 ने जर 275 ला भागलं 1 चा भाग बसेल. 250 1 250, पुन्हा वजाबाकी करा. 275 मधनं 250 गेले 25 उरेल. पुन्हा हे 250 भाज्य ते भाजक म्हणून घ्यायचे. कितीचा भाग बसेल आता
तर 10चा भाग बसेल 25 10 250, 25 10 250, वजाबाकी केली, बाकी शून्य मिळाली. ज्या ठिकाणी बाकी शून्य मिळते तो जो काही भाजक आहे 25 तो झाला 275 आणि 525 यांचा मसावी. म्हणून मसावी बरोबर 25. आता आपण संक्षिप्त रूप देऊया. संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप पहा 275 छेद 525. आता या दोन्ही संख्यांना या मसावीनं दोन्ही संख्यांना भागायचं. बघा 25 एक 25, 27 मधनं 25 गेले 2 उरतील, पुन्हा 25 संख्या तयार होईल आणि 25 एक 25. आता 525ला आपण 25 न भागूया. 25 दुने 50 आणि 25 एक 25, म्हणजे आपल्याला संक्षिप्त रूप मिळेल 11/21. लक्षात घ्या, जो काही मसावी येतो अंश आणि छेदाचा, त्या मसावीने ह्या अंशाला आणि छेदाला भागलं की आपल्याला संक्षिप्त रूप मिळतं. पुढचं उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 2. 76/133. आता याचा भागाकार पद्धतीने आपण मसावी काढूया. मोठी संख्या आहे 133, ती या ठिकाणी लिहिली आपण भाजक म्हणून, आणि लहान संख्या 76 ती भाज्य म्हणून घेतली. भागाकार करूया. 76 एक 76, 1चा भाग बसेल. आता 13तनं 6 गेले 7, हातचा एक महागारी दिला. 13तून 8 गेले 5. आता पुन्हा या ठिकाणी जो काय आपण भाजक घेतला होता तो या ठिकाणी लिहा भाज्य म्हणून, भाजक म्हणून लिहा. 76 भागिले 57. 76 आहे भाज्य आणि 57 आहे भाजक. आता 1चा भाग बसेल 57 एक 57, वजाबाकी आली 19. पुन्हा या ठिकाणी जो काही आपण 57 घेतलेला आहे ते भाज्य म्हणून घ्या. 19च्या पाड्यात 57 आहे. 19 त्रिक 57, वजाबाकी केली 0. आता बाकी उरले नाही, म्हणून हा जो 19 आहे भाजक तो झाला 76 आणि 133चा मसावी. मसावी बरोबर 19. लक्षात घ्या, मोठी संख्या असते ती भाज्य म्हणून घ्यायची. 133 या ठिकाणी भाज्य झालं आणि लहान संख्या आहे 76 ती भाजक म्हणून घ्यायची. शेवटचं आता संक्षिप्त रूप देऊया आपण. संक्षिप्त रूप
बरोबर 176 भागिले 76 भागिले 133. आता जो काही मसावी आलेला आहे 19, त्या मसावीने या दोन्ही संख्यांना भागा. 19 चौक 76 आणि 19 सत्तर 133. आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं 4/7. या सराव संचामधलं शेवटचं उदाहरण 161/69. भागाकार पद्धतीने आपण मसावी काढत आहोत. 161/69. आता मोठी संख्या आहे 161, ती भाज्य म्हणून घ्या. 69 भाजक म्हणून घ्या. 69 न 161 ला भागा, 2 चा भाग बसेल. $69 गुणिले 2 138 येईल. 138 या ठिकाणी लिहा. 161 मधनं 138 गेले, 23 बाकी उरेल. आता या 23 न हा जो भाजक आहे 69, त्या भाजकाला भागा, 3 चा भाग बसेल. 23 त्रिक 69, वजाबाकी करा 0, बाकी 0 मिळाली. आपला मसावी जो आहे, ज्या ठिकाणी आपल्याला बाकी 0 मिळते, तो जो भाजक आहे 23, तो असतो आपला मसावी. मसावी बरोबर 23. आता संक्षिप्त रूप देऊया आपण. $161/69. बघा मसावी आलेला आहे आपला 23. 23 ने या दोन्ही संख्यांना भागायचं. 23 सत्त 161 आणि 23 त्रिक 69. 7 आला अंश आणि छेद आला 3. हे झालं 161/69चं संक्षिप्त रूप. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.